आता आपल्याला समजा इथे एम्प्लॉई नेम आहे यश आणि त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला हवी आहे की त्याचा बेसिक, HRA, DA, TA, टोटल. तर हे आपल्याला नॉर्मल VLOOKUP मध्ये काढता नाही येणार, कारण नॉर्मल VLOOKUP जे आहे ते एका वेळी एकाच कॉलमची इन्फॉर्मेशन इथे डिस्प्ले करणार. पण आपल्याला जर सगळी इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण VLOOKUP विथ कॉलम फंक्शन अप्लाय करू शकतो. आता ते कसं करायचं ते बघूया. तर इथे आपण देणार इज इक्वल टू VLOOKUP. आता लुकअप व्हॅल्यू मध्ये आपण सेल रेफरन्स देणार. हा सेल रेफरन्स देताना आपण ज्या कॉलम मध्ये नेम टाईप केलेला आहे तर तो कॉलम आपण ॲब्सोल्यूट म्हणजे लॉक करणार आहोत. तर तो कॉलमचा रेफरन्स देताना आता आपण इथे नेम L47 मध्ये टाईप केलेला आहे, तर याचा इथे रेफरन्स देताना आपण देणार $L47 म्हणजे आपण हा कॉलम लॉक केलेला आहे. कॉम. आता हायलाइट झालंय टेबल अरे, जे लुकअप व्हॅल्यू मध्ये टाकलंय ती डेटा रेंज आपण टेबल अरे मध्ये घेणार. लुकअप व्हॅल्यू मध्ये नेम आहे त्यामुळे EMP नेम पासून आपली डेटा रेंज स्टार्ट होणार. ही रेंज दिल्यानंतर याला सुद्धा ॲब्सोल्यूट रेफरन्स अप्लाय करायचा आहे. तो देण्यासाठी आपण इथे शॉर्टकट की प्रेस करूया F4. म्हणजे कॉलम आणि रो हे दोन्ही आपण लॉक केले टेबल एरिया मधले. कॉमा. आता आहे कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स नंबर देताना इथे कॉलम फंक्शन यूज करणार आहोत. मग आता द्यायचे कॉलम आणि इथे रेफरन्स. हा रेफरन्स कसा द्यायचा, तर जे आपण लुकअप व्हॅल्यू मध्ये टाकलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल नेम, तर नेमचा कॉलम इथे A म्हणून ॲज्युम करायचा. एक्सेलचा कॉलम नेम काही असेल, आता इथे E आहे, पण आपण इथे जे लुकअप व्हॅल्यू मध्ये टाकणार तो कॉलम इथे ऑलवेज A म्हणून ॲज्युम करणार. तर आपल्याला आता EMP नेम हा A आहे आणि आपल्याला बेसिक पासूनची इन्फॉर्मेशन हवी आहे, तर मग बेसिकचा कॉलम झाला B. तर मग आपण रेफरन्स मध्ये देणार B30. ब्रॅकेट क्लोज. कॉमा. एक्झॅक्ट मॅच साठी 0 किंवा फॉल्स. ब्रॅकेट क्लोज. एंटर. आता यशचं बेसिक इथे 6000 आलंय. आता हाच फॉर्म्युला आपण इथे ड्रॅग केला म्हणजे कॉपी केला तर बाकी सगळी इन्फॉर्मेशन पण ऑटोमॅटिक येणार की जे नॉर्मल VLOOKUPला डिस्प्ले करता येत नाही. तर इथे फर्स्ट बेसिक, देन HRA, DA, TA, टोटल या यश म्हणून एम्प्लॉईची सगळी इन्फॉर्मेशन इथे डिस्प्ले झालेली आहे. त्यासाठी आपण फंक्शन यूज केलंय VLOOKUP विथ कॉलम फंक्शन.